श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना माझा नमस्कार. मी दीपक पाटील. आपल्या चॅनलचं नाव आहे असं का घडतं. आज आपला हिंदू धर्मातील एक विषय आहे की जसं मकर संक्रांत आली की बोरनान लहान मुलांचं चालू होतं, बोरनान केलं जातं. मग ते बोरनान का करायचं याचे शास्त्रीय कारण काय आहे हे आपण आता पाहणार आहोत. मकर संक्रांतीच्या खरीदिनी त्या दिवशी बोरनान घालणं कधीही योग्य असतं. तरी पण बरीच लोक रथ सप्तमीपर्यंत हा बोरनान घातलं जातं. मुलांच्या 1 ते 5 वर्षापर्यंत बोरनान घातलं जातं आणि हा मुलांचा एक कौतुक सोहळा म्हणून इकडे पाहिलं जातं. बोरनान घालताना लहान मुलांना श्रीकृष्णाप्रमाणे नटवलं जातं. जसं की त्यांना काळी वस्त्रे प्रदान करतात, हलव्याचे दागिने घालतात आणि जसं आपल्या त्याला पाटावरती बसून घरातील सुवासने त्याला औक्षण करतात. आणि जसं की बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात आणि म्हणजे त्याला बाळाला आंघोळ घातली जाते त्या पदार्थांची. आणि जेव्हा हे जो कार्यक्रम चालू असतो त्यावेळी आसपासचे सर्व लहान मुले तिथं उपस्थित असतात आणि तेच जे आंघोळ घातलेले पदार्थ असतात ते खाऊ ते सर्व गोळा करून ते खात असतात. याला बोरनान घालणे असे म्हणतात. बोरनान करण्याची पद्धत काय म्हणजे तेव्हापासून का केली जाते हे आपण पाहू. बोरनान हे श्रीकृष्णाच्या काळापासून प्रथा सुरुवात झाली. ज्यावेळी करिराक्षस नावाचा राक्षस होता त्यावेळी त्याची वाईट दृष्टी म्हणा, वाईट विचार आपल्या मुलावरती पडू नये म्हणून त्यावेळी श्रीकृष्णावरती पहिल्यांदाच बोरनान करण्यात आलं. तेव्हापासून ही प्रथा रुजू झाली. लहान मुलं ही श्रीकृष्णाचे स्वरूप मानलं जातं आणि श्रीकृष्णाच्या करिराक्षसाप्रमाणे आपल्या मुलावरती कोणाची वाईट दृष्टी म्हणा, वाईट विचार पडू नयेत यासाठी बोरनान केलं जातं. शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर बोरनामध्ये वातावरणात जसे बदल होतात त्या वातावरणाच्या आपल्या मुलावरती बाधा होऊ नये म्हणून सुद्धा बोरनान घातलं जातं. आणि त्यामध्ये त्या काळात येणारी फळं सर्व मुलांनी खावीत त्यासाठी मज्जा वाचतो. या कारणाने भुईमुगाच्या शेंगा, बोर, ऊसाचे तुकडे ह्या सर्व काही एकत्र करून त्याला स्नान घातलं जातं आणि हे ज्यावेळी ती मुलं वेचून खातात आणि त्यांचं शरीर सुदृढ बनतं. आणि आत्ताच्या काळामध्ये बघायला गेल्यानंतर आता चॉकलेट, बिस्किट हे सुद्धा बोरनान करण्यासाठी वापरतात. तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.